तर आपण पाहतोय आदिवासी समाज नाईक तलाव परिसरामध्ये आंदोलक पोहोचलेले आहे आणि आपण या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण या ठिकाणी बघू शकतो की हा तलावाचा जो भाग आहे तो पोलिसांनी सर्वत्र बॅरिकेडिंग करून ठेवलेलं होतं। तर मात्र आंदोलक जे आहे ते या ठिकाणी जवळपास 3 किलोमीटर पायी चालत आल्यानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि बॅरिकेडिंग जे आहे ते बॅरिकेडिंगला धक्का दिला जातोय। आपल्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी तलाव आहे आणि याच तलावामध्ये जलसमाधी घेणार असा इशारा जो आहे तो आंदोलकांकडून देण्यात आलेला होता। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जे आहे ते धक्काबुक्की ही या ठिकाणी होताना दिसते आहे। पोलीस जे आहे ते आंदोलकांना पकडून जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे जो आहे तो करण्यात येतो आहे। रेस्क्यू टीम सुद्धा तलावामध्ये जे आहे ते लावून ठेवण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर आंदोलक आक्रमक झालेले आहे आणि हे आक्रमक आंदोलनकर्ते जे आहे ते आम्ही जलसमाधी घेणार, शासन आम्हाला न्याय देत नाही अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी करत आहे। आणि त्या मागणीला घेऊन त्यांनी उपोषण केलं होतं। उपोषणानंतर आज त्यांनी हा मोर्चा काढला। जवळपास 3-3.5 किलोमीटर अंतरावर जे आहे ते त्यांनी पैदल मोर्चा काढून या नाईक तलावाच्या परिसरात पोहोचलेले आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस आणि आंदोलक जे आहे ते आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती म्हणजे हाताळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावून ठेवलेला होता आणि पोलिसांनी जे आहे ते या कार्यकर्त्यांना अडवून धरलेला आहे। या ठिकाणी पोलिसांनीचा कडेकोट असा बंदोबस्त आहे। मात्र तरीही आंदोलक जे आहे ते पोलिसांसोबत भिडताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। धक्काबुक्की जी आहे ते कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि आम्हाला जलसमाधी घ्यायची आहे अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांकडून इशारा दिला होता। आणि पिवळे झेंडे हातात घेऊन हे आंदोलक जे आहे ते या ठिकाणी नाईक तलावाच्या जे कडेवर आहे जे आहे ते पोहोचलेले आहे। या ठिकाणी बॅरिकेडिंगच्या ठिकाणी मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलेला आहे आणि आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आणि पोलिसांनी आता आदिवासी आंदोलकांना अडवलेलं आहे आणि त्या दरम्यानची दृश्य नागपूरमध्ये 7 दिवसांपासून आमरण उपोषण हे सुरू आहे। मात्र आता आंदोलक जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। जलसमाधी आंदोलन करण्याची या ठिकाणी भूमिका या सर्व आंदोलकांनी घेतलेली आपण पाहू शकतोय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाली असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येते। पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी या सर्व आंदोलकांची आहे। आरक्षणासाठी हलबा समाज हा आता आक्रमक झालेला आहे आणि त्यासाठी सुरू असलेलं हे आक्रमक आंदोलन आपण पाहतोय। 7 दिवसांपासून नागपूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आता हे सर्व आंदोलक आक्रमक झालेले आहेत। जलसमाधी आंदोलन आम्हाला करायचं आहे या पवित्र्यामध्ये हे सर्व आंदोलक आपल्याला दिसत आहे। मात्र पोलीस आणि आंदोलकांमध्ये त्या दरम्यानच जोरदार बाचाबाची झालेली आहे, कारण पोलिसांनी या सर्व आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हलबा जात प्रमाणपत्र द्यावं अशी ही मुख्य मागणी घेऊन या ठिकाणी हे सर्व आंदोलक जमलेले आहेत।